वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकांच्या कंठस्थ परीक्षेत महाराष्ट्रात सलग 2 वेळेस प्रथम क्रमांक प्राप्त, काशी येथील परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून काशी तिचा भव्य सत्कार देखील झालेला आहे. 21 मार्च 2024 रोजी अयोध्या येथील भारतातील सर्वात कठीण परीक्षेत भारतातून प्रथम क्रमांक रेणुकाने प्राप्त केलेला असून रेणुका एक उत्तम कीर्तनकार व कथाकार असून तिच्या रसाळ वाणीने श्रोते मंत्रमुग्ध होतात. एकूणच धार्मिक वातावरणात वाढलेली रेणुका मिसळ हिला विनंती करते की गायत्री मंत्र व त्याची महती सादर करावी. धर्माच्या करिता म्हास जगती रामानी धाडी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा होतसे मानसी करीतसे. हा देह तुझासे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. आज मला फार आनंद होतोय. आतापर्यंत पार्टीमध्ये, लग्नामध्ये, सभांमध्ये गर्दी झालेली पाहिलीये, परंतु फक्त आणि फक्त माझ्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मासाठी झालेली गर्दी पाहिली आणि अत्यंत आनंद झाला. आज मला गायत्री मंत्रावर आणि श्रीमद भगवद्गीतेवर 5 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. खरं तर मी तुम्हाला उपदेश करणारी कोण, पण असं झालंय की हाच ब्रह्मतेजावर आज शंका उपस्थित होत आहे. आणि शंका का उपस्थित होतीये तर चांगल्या व्यक्तींनी बोलणं बंद केलं त्यामुळं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विहित कर्मांचा त्याग केला त्यामुळं. मी एका ठिकाणी कीर्तनासाठी गेले होते. ब्राह्मण कुटुंब होतं. खुंटीला एक दोरी अडकवलेली पाहिली. काकूने विचारलं, काकू ही दोरी कसली हो? काकू म्हणतात, आमच्या ह्यांनी जानवं लटकून ठेवले. मला अत्यंत वाईट वाटलं की ब्राह्मण देहामध्ये जन्म घेऊन सुद्धा आपण विहित कर्मांचा त्याग करतोय, स्नान संध्येचा त्याग करतोय आणि त्यामुळं आज ब्रह्मतेजावर शंका उपस्थित होतीये. नाथ महाराज म्हणतात, तेवी म्या जाण गायत्री मंत्र दिधला ब्राह्मणांसी स्वतंत्र, तो उपेक्षुनिया मंत्रतंत्र शूद्राचार आचरती. आज माझ्यापेक्षा सगळे श्रेष्ठ जन आहेत, परंतु एकच सांगेल, जर ब्राह्मण देहामध्ये जन्म घेतलाय ना तर श्री गायत्री मातेची उपासना आणि सदाचार जर अंगी बाळगला ना तर कोणाचेही पाय धरण्याची वेळ आयुष्यात येणार नाही. आणि हे झालं पुरुष व्यक्तींसाठी. संध्येची मर्यादा पुरुष व्यक्तींसाठी आहे, पण घरातल्या मुलींनी काय करावं, आया बहिणींनी काय करावं? सध्या घरातील मुली ती कोणती तरी माती लावतात चेहऱ्याचा रंग उजवण्यासाठी. कोणती बरं ती? मुलतानी माती, बरोबर. त्या मुलतानी मातीने रंग गोरा होतो की नाही ते मला माहिती नाही, परंतु आपल्या घरातील मुलींना जर अहिल्याबाईंच्या, राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीपाशी न्या, तिथील माती आपल्या मुलींच्या कपाळी लावा. त्या मातीने रंग गोरा होणार नाही, परंतु अंतःकरणाचा रंग भगवा झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरं म्हणजे श्रीमद भगवद्गीतेची उपासना जर आपल्या घरात असेल ना तर ब्रह्मतेजाला आव्हान देण्यासारखी कोणती शक्ती ह्या संपूर्ण विश्वात नसेल. एवढंच म्हणते आणि तुम्हा श्रोतू मायबापांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत विनम्र भावाने अभिवादन करते. नमस्कार.